आज की नाही आपण बनवूयात आषाढी एकादशी स्पेशल साबुदाण्याची खिचडी। अगदी परफेक्ट अशी ही खिचडी आज आपण बनवणार आहोत। साबुदाणा भिजत कसा घालायचा, साबुदाणा भिजत घालताना पाण्याचं योग्य प्रमाण किती घालायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता अतिशय एकदम मोकळी ही आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आणि खूप छान एकदम मऊसूत झालेली आहे। नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। तर इथे बघा मी साबुदाणा घेतलेला आहे। तुमच्या गरजेनुसार तुम्ही साबुदाणा कमी जास्त घ्या। शक्यतो साबुदाणा ज्यावेळेस आपण घेतो ना पॅकेटचा घ्यायचा। इथं मी सिद्धी साबुदाणा वापरते, नेहमीच मी तो वापरते। तर साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता की नाही साबुदाण्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला। बघा इथं बोटाची एक कांडी पाणी वरती पाहिजे साबुदाण्याच्या, एवढं पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे। आणि साबुदाणा रात्रभर भिजत घालणार आहे मी। तुम्ही 7 ते 8 तासही भिजत घालू शकता। पाण्याचं प्रमाण मी सांगितलेलं आहे तुम्हाला। तर बघा इथं आपला छान असा साबुदाणा मस्त फुललेला आहे आणि एकदम मोकळा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण लगेच खिचडी बनवायला घेऊयात। खूप जास्त पाण्याचं प्रमाण घालायचं नाही आहे, नाहीतर साबुदाणा चिकट होतो आणि जर कमी घातलं पाणी तर साबुदाणा की नाही कडक होतं। त्यामुळे योग्य प्रमाण घालायचं आहे साबुदाणा भिजत घालताना। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे मी। तुम्ही हिरवी मिरची कुटूनही घालू शकता, पण माझी मुलं खातात त्यामुळे मी मिरची चिरूनच घालते। इथं 2-3 मिरच्या मी अख्ख्याच घातल्या होत्या तेलामध्ये, त्या तळून घेतलेल्या आहेत। आता की नाही इथं 2 बटाटे मी की नाही बारीक चिरून घेतलेले आहेत। तेलामध्ये बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे। साल काढून बटाटे मी चिरून घेतलेले आहेत, मीडियम साईजचे 2। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता बटाटा आपल्याला झाकून वाफलून घ्यायचा आहे। बऱ्याच ठिकाणी की नाही बटाटे उकडून घालतात, बटाटे आधी शिजवून घेतात आणि नंतर साबुदाण्याच्या खिचडीमध्ये घालतात, पण आमच्याकडे की नाही अशा पद्धतीने साबुदाण्याची खिचडी बनवल्या जाते। खूप छान लागते या पद्धतीने, एकदा तुम्ही बनवून बघा। आता बटाटा आपल्याला वाफलून घ्यायचा आहे। 1-2 वेळा आपल्याला हा बटाटा हलवून घ्यायचा आहे जेणेकरून खाली करपणार नाही। एक 4 ते 5 मिनिटांमध्ये बटाटा आपला छान वाफवला जातो। तेलामध्ये आपण बटाटा वाफलून घेणार आहोत। आता इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे। जाडसर असा शेंगदाणे मी आधीच भाजून ठेवलेले आहेत। इथं बटाटाही आपला छान शिजलेला आहे। आता की नाही साबुदाणा या बटाट्यामध्ये घालून घेणार आहोत आपण। तुम्ही बघू शकता इथं साबुदाणा आपला किती छान एकदम मोकळा आपला झालेला आहे। प्रत्येक साबुदाणा की नाही खूप छान फुललेला आहे आणि बिलकुल चिकटही झालेला नाही आहे, एकदम मोकळा झालेला आहे आणि टम्म फुगलेला आहे। तर साबुदाणा भिजत घालताना की नाही पाण्याचं योग्य प्रमाण घालणं खूप गरजेचं आहे। तर इथे बघा आता आपण छान असं हे मिक्स करून घेणार आहोत। लगेच शेंगदाण्याचा कूट घालायचं नाही, आधी आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। आणि की नाही आता यामध्ये बघा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे मी। कूटही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला, पण थोडासा कूट जास्त घातला ना साबुदाण्याची खिचडी छान लागते खायला। तर इथे बघा हा मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। पुन्हा एकदा आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये की नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे। बटाट्यामध्ये आपण आधीच मीठ घातलेलं होतं, त्यामुळे खूप जास्त प्रमाणात मीठ घालायची गरज नाही आहे, साबुदाण्यापुरतंच मीठ घालायचं आहे। आता याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आधी। आता की नाही यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही या पद्धतीने साबुदाणा एकदा बनवून बघा, खूप छान होतो आणि टेस्ट म्हणाल तर खूप मस्त लागते। तर याला आता छान मिक्स करून घेऊयात। मीडियम गॅसवरती आपल्याला हा साबुदाणा छान असा भाजून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही फुल गॅसवरतीही भाजू शकता। एक 2-3 मिनटं आपल्याला साबुदाणा छान मिक्स करून भाजायचा आहे आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान साबुदाणा आपला वाफरला जातो। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथं छान असा हा साबुदाणा मी भाजून घेणार आहे 3 ते 4 मिनटं आधी, आणि आता बारीक गॅस करून झाकून घेणार आहे, जेणेकरून साबुदाणा आपला छान वाफरला जाईल। तर इथे 1-2 वेळामध्ये मी हलवून घेणार आहे साबुदाणा। बघा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपला साबुदाणा छान असा वाफरलेला पण आहे आणि मस्त मोकळा असा हा साबुदाणा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। तुम्ही हिरवी मिरची ऐवजी की नाही लाल तिखटाचाही वापर करू शकता। तर इथे बघा मस्त असा आपला हा साबुदाणा तयार झालेला आहे। तर या आषाढी एकादशीला एकदा तुम्ही या पद्धतीने साबुदाणा बनवून बघा, खूप छान लागतो। साबुदाणा म्हटलं की लहान मुलांना तर खूप आवडतो। मस्त असा मऊसूत एकदम मोकळा असा आपला हा साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। एकदा नक्की बनवून बघा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।